कमळी एक मिनिट कमळी काय झालंय? एक्सक्यूज मी, तुम्ही आता आतून आलात ना? तिकडे गौतम बांदेकर नावाचं कोणी होतं? नाही, आज जो होता की नाही, एक नंबरचा नालायक माणूस होता. त्याचा लाळगुटेपणा बघून त्याच्या 2 कानसुलात दिले मी. खरं तर चौरंगच करायचा होता, पण 2 सणासण दिल्यावरच तिथं बिथरलाय तो. काय काय नाव आहे त्याचं? पाटीवर नाव बघितलं होतं, संदीप जगताप. एक मिनिट कमळी, काय झालंय मला नीट सांग. अरे बापरे, ही शर्वरी जय खानोलकरला घेऊन इथपर्यंत कशी काय पोचली? त्या दोघांनी मला इथे पाहिलं तर वांदे होतील. नाही, मला आता इथे थांबून चालणार नाही. इथून पळायला पाहिजे मला, पण कसं? काय नालायक माणूस आहे, असं नाही ऐकणार. थांब, मी बघतो त्याला. सर प्लीज थांबा. मी चांगलीच अद्दल घडवली आहे त्याला, तुम्ही नका जाऊ. कमळी अगं, सर प्लीज. पत्ता तर हाच आहे, इथेच आलो होतो आपण लास्ट टाइम. मग वेगळा माणूस कसं काय? खात्री करायला हवी, आपण बघून येऊया. थांब, मी पण येतोच. मला बघायचंच आहे कोण आहे हरामखोर. सर अहो जाऊ द्या म्हणले ना, जाऊ द्या खरंच. अरे कुठेस जय? आम्ही 10-12 मिनिटात पोहोचू. ऋषी, पोचतोयस ना? सगळे वाट बघते तुझी. हो आई, मी येतो. आलोच. कमळी, आईचा दुसरा फोन होता, मला निघावं लागेल. चल, मी तुला सोडतो आणि जातो मी. अहो नाही, मी जातो, तुम्ही जावा. उगं माझ्यामुळे तुम्हाला ओरडा पडेल, तुम्ही जावा. मला पण फोन आलाय, आपल्याला निघायला हवं. हो चालेल. ज्याला शोधायला आलो होतो तो इथे कामच नाही करत, तर मग टाइम वेस्ट होईल. जाऊयात. चल बाय.